धनगर समाजाचा आदिवासी प्रवर्गामध्ये समावेश करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती। मात्र याला आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी स्पष्टपणे विरोध केलाय। या मुद्द्यावरून आता आदिवासी नेते आणि मंत्री आक्रमक झालेत। त्यामुळे यावरून धनगर विरुद्ध आदिवासी असा संघर्ष पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे। कायद्यानं नीट हा प्रश्न जो आहे तो आपण सोडवू आणि हा प्रश्न सोडवणं ही निवडणुकी आधीची आमची कमिटमेंट आहे, तीच आता या सरकारची देखील कमिटमेंट आहे। धनगर समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या विधानावरून आता पुन्हा एकदा वादळ उठले। मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेला आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरांनी विरोध केलाय। राज्यात आदिवासींचे 24 आमदार आणि 4 खासदार आहेत। हे सर्वपक्षीय आमदार आणि खासदार धनगर समाजाचा आदिवासीत समावेश करण्यास तीव्र विरोध करतील अशी भूमिका आदिवासी विकास मंत्र्यांनी मांडली आहे। धनगर समाज हा आदिवासीमध्ये मोडत नाही आणि मोडण्याची शक्यता नाही। थोडंसं गदारोळ वगैरे त्या ठिकाणी झाला, विधान परिषदेमध्ये झाला, पण मी त्या मताशी ठाम राहिलो, अजूनही ठाम आहे, पुढे ठाम राहणार आहे। धनगर समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर त्यांचा अनुसूचित जमाती म्हणजेच आदिवासीत समावेश करावा अशी भूमिका धनगर समाजाचे नेते पूर्वीपासून मांडतात। आता ही आपली तीच भूमिका असल्याचं राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी स्पष्ट केलंय। धनगरांना आदिवासीत समाविष्ट करून आरक्षण दिलं नाही तर त्यांना आरक्षणच मिळणार नाही अशी भीती धनगर समाजाच्या नेत्यांना वाटते। धनगरांना आरक्षण देण्याकरता वेगळी सूची तयार करण्याची शिफारस केंद्राकडे करण्याचा पर्याय अवलंबवायचा असेल तर आरक्षण रखडेल अशी भीती ही धनगर नेत्यांना आहे। सत्तेवर आल्यानंतर धनगरांना आरक्षण देऊ अशी घोषणा निवडणुकीपूर्वी भाजपने केली होती। याचीच आठवण करून देत आता विरोधक याच मुद्द्यावरून सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणार आहेत। देवेंद्र फडणवीस स्वतः म्हणत होते आमची सत्ता आली की 1 आठवड्यात आम्ही लोकांना आरक्षण, धनगरांना आदिवासी सारखे आरक्षण देऊ। आता सांगताय 2.5 महिने झाले निवडणूक नंतर, आता सांगताय अटॉर्नी जनरलचं ओपिनियन घेऊ। आमचं एकच म्हणणं आहे, जे तुम्ही आश्वासनं दिली होती ते पाळली पाहिजे। निवडणुकीनंतर धनगर आरक्षणाचा मुद्दा तसा शांत होता, मात्र नागपूर इथल्या धनगर परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांनीच पुन्हा एकदा या मुद्द्याला हवा दिली आहे। विधानसभा निवडणुकीच्या आधी धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी केली होती। आता भाजपची सत्ता राज्यात आहे आणि धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय। आता याच मुद्द्यावरून भाजपची आणि स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कोंडी होण्याची दाट शक्यता आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश भिसेसह दीपक बातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।